नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज मी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी, म्हणजे जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला अशा जुन्नर तालुक्यात. आणि या जुन्नरमध्ये काहीशी ओझरती भेट दिली होती आणि या ओझरत्या भेटीमध्ये येथील सिद्धेश ॲग्रोफार्म येथील माणिकडोह येथील साईबाबांच्या मंदिराला भेट दिली होती. तत्पूर्वी आपण पाहू शकता, हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर नयनरम्य अशा या परिसरात वसलेलं हे छोटेखानी मंदिर आहे. अतिशय डौलदार असं हे मंदिर आपण पाहू शकता. मित्रांनो, मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो अगदी पाहण्यालायक आहे. विशेषतः पावसाळ्यात हा परिसर हिरवाईने फुलून जातो आणि अशा या सुंदर परिसरात वसलेलं हे मंदिर आहे. आपण पाहू शकता, आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. हा मंदिराचा सभागृह आणि येथे आपण पाहू शकता हा मंदिराचा गाभारा. गाभाऱ्यामध्ये श्री साईबाबांची सुंदर आखीव रेखीव अशी मूर्ती आपण पाहू शकता. प्रत्यक्ष साईबाबा आपल्या समोर बसलेत की काय असा भास या मूर्तीकडे पाहून होतोय. आपण पाहू शकता, अतिशय सुंदर, सुरेख आणि त्याचप्रमाणे सजवलेली ही मूर्ती आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारे आहे. सोबती असलेली गणपती बाप्पांची मूर्ती, तसेच देवीची मूर्ती, अतिशय सुंदर अशी आखीव रेखीव मूर्ती आपण पाहू शकता. सुंदर असा परिसर आणि त्या या नयनरम्य परिसरात सुंदर साईबाबांची मूर्ती आपण पाहू शकता. मित्रांनो, या जुन्नर तालुक्यात अतिशय सुंदर असे पर्यटन स्थळं आहेत. विशेषतः शिवजन्मस्थान असलेलं, शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेलं शिवनेरी किल्ला हा पाहण्यात जोग आहे. तसेच आजूबाजूचा परिसर खूप काही पाहण्यासारखे आहेत. मी ओझरती भेट दिली होती, ऑफिसच्या कामासाठी ओझरती भेट दिली होती, त्यामुळे थोडक्यात हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आजूबाजूचा नयनरम्य असा हा परिसर, सभोवतालच्या परिसरात जंगल असल्यामुळे या सभोवतालच्या परिसरात बिबट्याचा वावर होता, त्यामुळे जास्त फिरू शकलो नव्हतो आम्ही. परंतु या आजूबाजूला असलेला परिसर अतिशय सुंदर आहे. विशेषतः बाजूला वाहणारी नदी आणि हा मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे, निसर्गाने नटलेला आहे. आत्ता थंडीचे दिवस होते, पण पावसाळ्यात हा परिसर अतिशय मोहक दिसत असतो. आपण पाहू शकता, निरभ्र आकाश आणि आजूबाजूला असलेला डोंगर परिसर आणि या डोंगरामध्ये वसलेलं हे मंदिर आपण पाहू शकता. आजूबाजूला शेतीयोग्य अशी बनवलेली जमीन आणि फळं फुलं यांच्या सानिध्यात असलेला हे सुंदर असं मंदिर खास तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.